हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. टेट 3चा निकाल कधी लागेल, खूप दिवसापासून उत्सुकता आहे सर्वांना. आज परिषदेला मी परत गेलो होतो. मागच्या वेळेस हे मंगळवार मागच्या मंगळवारी पण गेलो, परत 4-5 दिवस अगोदर गेलो होतो, परत आज गेलो आहे. कारण मला परिषद म्हणजे त्या रूटने गेलो होतो. आज परत त्यांनी इन्क्वायरी करण्यासाठी गेलो होतो. निकाल कधी लागेल, सर्वांना पडणारा प्रश्न. आणि सर्वांसारखं नाही आहे की उद्या लागेल आज लागेल. कोणताही अधिकारी काही इन्फॉर्मेशन देत असताना काहीतरी सांगत असतो. ठीक आहे. आता मागच्या वेळेस मी संदीप कांबळे सर असतील, विठ्ठल सरगर सर, आम्ही गेलो होतो MPSCच्या मुलांना न्याय देण्यासाठी. जेव्हा परिषदेला तेव्हा तिथील काही अधिकाऱ्यांनी आम्हाला संध्याकाळी बुलेटिन काय येणार आहे ते आम्हाला दुपारी सांगितले होते. तरी पण आम्ही माहिती द्यायला थोडंसं उशीर केले होते, त्यामुळे ते तोपर्यंत ते बुलेटिन आलेला होता. ठीक आहे. ती असते काम करण्याची पद्धत. आणि बाकीचं जे कोणी येत नाही, काही नाही, पण काही पण सांगत असतात, त्या गोष्टीनं कुठेतरी चुकीचं आहे. तुम्हाला त्याचं 2 व्हिडिओ पाहायचं असेल तर ते नंतर पाहू शकता. मी दुपारी तो शूट केला होता मागं. यूट्यूब माझ्या याच्यामध्ये आहेच. आणि मूळ मुद्दा आहे की परिषदेला काही निवेदनं मुख्यमंत्री कार्यालयावरनं प्राप्त झालेली आहेत. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात आम्ही विनंती केली होती. ती निवेदन कोणती होती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी टेलिग्रामची लिंक टाकली, त्याच्यावर तुम्ही पाहून घ्या. नेमकी निवेदन काय होती, परिषदेला आम्ही कोणती विनंती केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मंत्रालयावरनं परत परिषदेला ते निवेदन प्राप्त झालेत. आम्हाला त्याचे मेल पण आलेले आहेत. स्क्रीनशॉट स्वतः मी ते टाकलेलं आहे ग्रुपवरती, टेलिग्रामवरती. ते पाहून घ्या, वाचून घ्या. ठीक आहे. जो कोणी नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, कारण ऑथेंटिक आणि नवी माहिती भेटेल. आता मूळ येतो मी माझ्या मुद्द्याकडे की निकालच्या संदर्भामध्ये आहेच. निकाल तर या आठवड्यात त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी परत आज सांगितलं आहे. आज ह्याच आठवड्यात आम्ही लावू. आमचं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत, असं त्यांचा उद्देश आहे. पण त्यांच्या मागे जेव्हा मी 4-5 दिवस अगोदर गेलो होतो, त्या दिवशी जसं ते असं एकदम कॉन्फिडन्सनं सांगत होते की रिझल्ट लावणार आहे. आता कुठेतरी ते थोडंसं अडखळत बोलत होते. कुठेतरी डाऊट येतो ह्या गोष्टीला. आणि दुसरा मुद्दा असा की निकालाच्या संदर्भामध्ये काही अपेर मुलांचं शॉर्टलिस्ट, ती मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलीच माहिती. आणि निकाल लावतील, काळजी करू नका. पण निकालाच्या नंतर काय, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. मी ते मुद्दा पण तुम्हाला डिस्कस करतो. निकाल लावतील. आता आपण फक्त आवर्जून पाहतोय जसं की तलाठी भरती असेल का बाकी कोणती परिषद आहे किंवा कोणती पण परीक्षा MPSCची असो, निकाल लागल्यानंतर जॉईनिंग याला जॉईनिंगचं नाही बाबांनो. जो कोणी नवीन असेल ते जुन्या मुलांना विचारा. ही एकदम असं मर्गजळ आहे असं मोठं. ते कसं मी तुम्हाला 1-2 मिनिटं सांगणार. आणि निकालाच्या संदर्भामध्ये पण तोच विषय आहे. मी ते तुम्हाला सांगेल की आज चर्चा काय झाली परिषदेमध्ये, ते पण मी तुम्हाला सांगेनच. पहा, पहिला आहे सर्वांनी की निकालच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचं म्हणून मी सांगितलं निवेदनाचं, ते तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला पण लक्षात येऊन जाईल की बाकी सर्व संघटना जे स्वतःच्या काही स्वार्थासाठी वेगवेगळे निवेदन देत असतात, तसं आम्ही काही करत नाही. आम्ही स्वतः ह्याच्यात एक विद्यार्थी तुमच्यासारखंच आपण पण एक करतो. एक स्वतः विद्यार्थ्यांसाठी लाडलेलं एक काम आहे. निवेदन चांगले आहेत पेपरच्या संदर्भामध्ये, नॉर्मलायझेशनच्या संदर्भामध्ये असतील किंवा 1.1 पद याच्या संदर्भामध्ये पण माननीय शिक्षण आयुक्त साहेब असेल, मुख्यमंत्री कार्यालय असेल, मंत्रालय असेल, आमचे पत्र गेलेले आहेत. जिल्हा परिषद शाळा वाचवण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे निवेदन आहेत. नवीन संस्थान धोरणाच्या संदर्भामध्ये त्याच्या निवेदनाचं मेन्शन आहे. असे वेगवेगळे निवेदन आम्ही दिलेले आहेत. ते निवेदन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील, ते बघून घ्या टेलिग्राममध्ये. दुसरा मुद्दा, परीक्षे संदर्भामध्ये जर विचार केला आपल्या टेट 3च्या संदर्भामध्ये निकाल लागेल, मान्य लागणारच आहे, ते त्यांना लावावंच लागणार IBPS वाल्यांना. पण त्याच्यानंतर काय, आता जो कोणी हे क्लासेसवाल्यांनी जेवढं हे टेट 3च्या संदर्भामध्ये एवढा पैसा कमवला आहे, जेवढी त्यांनी पैसा कमवण्यामध्ये मेहनत घेतली, तेवढी मेहनत त्यांनी आता जागा येण्यासाठी करायला पाहिजे. मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही लढा. जो कोणी क्लासेसवाले बघत असतील, ज्यांनी जे ह्या सामान्य भोळे आपल्या अभ्यासधारकांवर पैसे कमवले नवीन, त्याच पैशाचं काहीतरी एक या विद्यार्थ्यांशी आपण देणे लागतो. यासाठी नवीन सन्मान्यता धोरण असेल आणि जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न असतील. इथून जे लढा असेल त्या लढ्यामध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे असं मला वाटतं. मी कळकळीची विनंती तर करणार नाही, पण त्यांना आवाहन करतो. विनंती यांना करायची नसते, आवाहन करतो
एका पद्धतीनं, कळकळी तर नाहीच. ठीक आहे. दुसरा मुद्दा की जी मुलं आता जे रिझल्ट लागल्याच्या नंतरची काय होणार आहे की रिझल्ट लवकर लागणं का गरजेचं आहे, कारण का रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही नोकरीवर लागणार नाही हे पहिले डोक्यातनं काढा. म्हणजे लागणार नाही किंवा रिझल्ट लागल्या तुम्ही नोकरी लागणार हे डोक्यातनं बाहेर काढा. रिझल्टच्या नंतर खूप मोठा संघर्ष आहे. खरा संघर्ष निकालच्या नंतर सुरू होतो. तो कसा की जागा कशा येतील. नवीन संस्थामान्यता धोरण एवढं आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. याची जर सरासरी काढली तर 20 ते 22 हजार शिक्षक महाराष्ट्रात अतिरिक्त होतील. जोपर्यंत त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत आपल्या नवीन भरतीला जागा येत नाहीत. नवीन विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज आहे. पहा, पहिला मुद्दा शासन कसं विद्यार्थ्यांचं नुकसान करतो ते पहा. पहिल्यांदा त्याने शाळा समूह योजना आणली. त्याच्यानंतर त्याला विरोध झाला. कंत्राटी शिक्षक भरती आणली, त्याला विरोध झाला, ते रद्द झाली. परत आता नवीन संस्थामान्यता धोरण आणलं. उद्या जर संस्थामान्यता धोरण रद्द झालं त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, होईल अपेक्षा करूया. त्याच्यानंतर जर समजा नवीन काही नियम आणले तर अवघड नवल वाटू नये असं आज मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्हाला सांगतो या गोष्टी. आणि चांगले मार्क जर नाही आले तर प्लॅन बीवर ठेवा काम. एखादा कोणी अभ्यास करत असेल तर न्यूकमर मुलं असतील, त्यांचं वय आहे, त्यांनी अभ्यास चालू ठेवा. सरळ सेवा असेल किंवा काही आपले अभियोगताधारक किंवा आपले बांधव काही बिझनेस व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये तुम्ही आता डोकं लावा. पेपर संपलेला आहे. सोबत जागा येण्यासाठी आपण ते प्रयत्न करत असताना आपण प्लॅन बी पण ठेवा. नंतर नर्वस होणे अचानक जे सेकंड फेजमध्ये जे मुलं अहोरात्र दिवस जागेसाठी लढलेत त्यांना शेवटी निराशा भेटलेली आहे. टॉपची मुलं आज संस्थेचं तुम्हाला करायचं सांगणारच आहेत आमच्या काही मुलांसोबतचं. तर तुम्ही प्लॅन बी ठेवा. मी तुम्हाला ते आवाहन विनंती करतोय की पूर्णपणे डिपेंड राहू नका शिक्षक भरतीवर की मार्क्स चांगले पडले म्हणजे मी शिक्षक झालो. हे डोक्यातनं पहिलं बाहेर काढा. ठीक आहे. जागा किती येतात त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही शिक्षक होणार का नाही होणार. जागा असतील तर 100वाला पण लागेल, जागा नसेल तर 150वाला पण लागणार नाही. आजच सांगतो तुम्हाला मी. आणि कट ऑफ तर सांगूच नका कट ऑफ किती लागेल, कारण का कुणालाच माहिती नाही कट ऑफ. आणि हे जे क्लासेसवाल्यांनी बी पेरलेत ना एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल, मी चॅलेंज करतो त्यांना. जागा किती येणार ते सांगा आणि त्याच्यानुसार कट ऑफ किती तेच सांगा. ठीक आहे. घरी बसून डिजिटल बोर्डवर जाऊन काहीतरी सांगून व्ह्यूजच्या चक्करमध्ये मुलांना गोंधळात टाकू नका. पहिलाच पेपर सोपा होता म्हणून काही मुलांना गोंधळात टाकले. जेन्युन काही मुलांना अभ्यास केले त्यांना मार्क पडणारच आहेत. पण त्याचा ते अधिकार आहे, पडतीलच, कारण त्याची ती मेहनत आहे. कोणतीही परीक्षा असो मेहनत केलं तर तुम्हाला मार्क भेटणारच आहेत. ठीक आहे. तो गोष्ट वेगळी. आणि त्याच्यानंतर असा एकदम मोठा टप्पा आहे जागा आणण्यासाठी. जागा येतील. जागा झडपी जागा द्यायला तर असून सुद्धा मावकडनं जर क्लिअर नसतील तर ती जागा अडवल्या जाते. ईओच्या जर मनात नसेल तर जागा देत पण नाही. उदाहरणार्थ सोलापूर सर्व क्लिअर असताना सुद्धा त्यांनी जागा दिल्या नाही. त्याच्यानंतर असे किती जिल्हे दाखवू तुम्हाला. सांगली शेवटच्या फेजमध्ये पण जागा दिल्या नाही. सर्व क्लिअर, काही गोष्टी क्लिअर आहेत. मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो. पुण्यातलं पण रोस्टर क्लिअर होतं, शेवटी आता झालेलं आहे, त्यांनी जागा दिल्या नाही. म्हणजे एवढं म्हणजे तुमचा लढा प्रशासनाशी आहे. मी क्लिअर सांगतोय. कुणाला माझे विचार आवडत नसतील तर ॲक्सेप्ट करा. आणि जे सत्य आहे ते तुम्हाला काही दिवसानंतर कळेलच तुम्ही ह्याच्यात पडल्याच्यानंतर. त्यामुळं डेट 3 कधी निकाल येईल ते तर मी तुम्हाला सांगितलेच आवर्जून. पण दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संस्थामान्यता धोरण ते रद्द करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि क्लास चालकांना विनंती करतो की तुम्ही म्हणजे सपोर्ट करा आणि गोंधळ टाकू नका. आणि परिषदेला पण विनंती करतो की लवकर रिझल्ट लावा. म्हणजे मुलांना प्लॅन बी तर कळतील. कमी मार्क पडले तर काहीतरी दुसरं पोटापाण्याचा व्यवसाय बघावा लागणार आपल्याला. जर जास्त मार्क पडले तर मग त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल, अन्यथा आपण काहीतरी दुसरं प्लॅन बी करू शकतो. ठीक आहे. आणि हे असे मुद्दे होते. आणि दुसरं अधिकृत कसं आहे, घरी बसून तुम्ही सांगताय की यांनी सांगितलं ते चुकीचं झालं, त्याचं झालं, चुकीचं झालं, असं काही नाही आहे. मागचे व्हिडिओ बघा. मी तुम्हाला त्या दिवशी जेव्हा आम्ही स्वतः आयुक्त मुख्यमंत्री कार्यालयाला आम्ही भेटलो होतो किंवा मुख्यमंत्री सचिवालयाला आम्ही त्या दिवशी गेलो होतो. एका दिवशी आम्ही मंत्रालय, मुख्यमंत्री सचिवालय नागपूर, पुणे शिक्षण आयुक्त, पुणे परीक्षा परिषद एका दिवशी गेल्यानंतर मी आणि गोपाळ कुकडे सर आम्ही लाईव्ह केलं होतं. त्या दिवशी सांगितलं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागणार नाही आहे. सॉरी म्हणजे जूनच्या आपल्या ह्याच्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार, तर जुलैच्या पहिल्या वीकमध्ये त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. त्या दिवशीच अधिकारी आम्हाला सांगले होते. आज मी परत गेल्याच्यानंतर त्यांचं तेच उत्तर आहे, आम्ही काम करतोय, तुम्ही बार येऊन आम्हाला येऊन डिस्टर्ब करू नका तुम्ही, असं त्यांचं उत्तर येते. म्हणजे कुठेतरी ते असं एखादी माहिती सांगत असताना
डचकच होते, म्हणजे की बाबा कसं सांगायची माहिती. ठीक आहे, असा एक त्याचा आजचा अनुभव आलेला आहे. आणि रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट लावतील ते, विषय त्याचा नाही. आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, कधी लागेल, पण लागणार, हे शाश्वत आहे. उगा आज मला सांगा तुम्ही, आज रिझल्ट लागला, उद्या काय करणार तुम्ही? उद्या लागला, परवा काय करणार आहात तुम्ही? आज जरी रिझल्ट लागला ना तरी जागेसाठी तुम्हाला झाडावं लागणार आहे, हे पहिलं डोक्यात ठेवा. आज लागेल, उद्या लागेल, कोणाला तरी ट्रोल करणं, कोणाला तरी काहीतरी बोलणं, तो टोपीवाला आहे, तो असं बोलतोय किंवा असं काहीतरी बोलतो. आणि तुम्हाला आणखीन एक विनंती करतो, जे झडपीवर शिक्षक लागलेत ना त्यांची नादी नका लागू. यांनीच वाटोळे केले काही ठिकाणी. 19च्या भरतीमध्ये वाटोळे करणारे हेच लोक आहेत. त्यामुळे जे लागलेत ऑलरेडी त्यांची नादी नका लागू, ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतात. आणि तुम्हाला हे सांगतो, आणि जे सो कॉल्ड जे नेते आहेत स्वतः झडपीवर लागलेत, त्यांना मर्यादा आहेत. ते कधीच तुमचं नेतृत्व करू शकणार नाहीत. पहिलं डोक्यात ठेवा ह्या गोष्टी, की ते कधीच नेतृत्व करणार नाही तुमचं. ते फक्त तुम्हाला ऑर्डर देतील, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. कारण त्यांना आंदोलनात येऊ शकत नाहीत. मग शेवटी जागेसाठी कोणाला झाडावं लागणार आहे? तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का, एखाद्या पक्षामध्ये सिनियर सिटीजन असेल तर त्याचे मार्गदर्शन घ्या, पण काम तुम्ही करा. त्यांना फॉलो नका करू. त्याच्यामध्ये पण त्यांचे काहीतरी स्वार्थ असू शकतो. ठीक आहे, त्यामुळं बघा कोणीच नाही आहे. लिडरशिप स्वतः तुम्ही बाहेर पडा तुम्हाला लागण्यासाठी, जर चांगले मार्क आले तर. नसतील तर घरी मस्त आपलं काहीतरी प्लॅन बी ठेवा. मी पण माझ्या सुरुवात करतो, मी दुसरा तुम्हाला पण सांगतो, मी माझ्या पण सुरुवात करतोय. चांगले मार्क आले तर प्लॅन बी करायचं, म्हणजे याच्यावर हे करायचं, नाही तर अन्यथा करायचं नाही. स्पष्ट आहे. कारण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपण ॲव्हरेज मार्क घेतल्याच्यानंतर किंवा एकदम कमी मार्क घेतल्यानंतर ही क्लासेसवाले काय करतात किंवा हे संघटनावाले काय करतात माहिती आहे का, आपल्याला 1 नंबर मार्क पडले तुम्हाला, तो 100% तो होणार, फक्त पाठपुरावा करावा लागेल. तुम्हाला डायलॉग मी आठवण करून देतोय, रिमाइंड करतोय. जे जुने मुलं आहेत त्यांना हे माहितीच आहेत, आणि नवीन मुलांना सांगतोय हे तुम्हाला येणार आहे पुढं. ठीक आहे, तुझं होणार आहे. ते काम कर, 500-1000 रुपये गोळा करायचे, मग कुठेतरी आंदोलन करायचे, मोर्चे करायचे, झाला कार्यक्रम. परत मग तुम्हाला हे गंडवणार. जेव्हा जागेची वेळ येईल का, तेव्हा तुम्ही जेव्हा लागणार नाही, तेव्हा तुमचे 5 महिने, 6 महिने, 7 महिने जे वेस्ट जातो वेळ आयुष्यातला, ते भरून निघत नाही. नंतर मग आपण ग्रुपवर फक्त यांना शिवा देत बसतो. एवढे स्वार्थी लोक आहेत ते. आणि सर्वात जास्त नेतेगिरी ह्या शिक्षक भरतीमध्ये होते. काही अपवाद व्यक्ती सोडले तर सांगतो मी, काही अपवाद लोक तर असे आहेत शिक्षक भरतीमध्ये चांगले काम केलेत. काही त्या स्वतः आहेत, ते स्वतः तुम्हाला लाईव्ह पण बोलतात, त्याच्यावर विश्वास पण ठेवतात, त्यांना लोक फॉलो पण करतात. 1 तासाचा व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यात काहीच माहिती द्यायची नाही, हे चुकीचं आहे कुठेतरी. असे पण काही लोक आहेत नमुने आपल्या भरतीमध्ये. ठीक आहे, सोडा, मी कोणावर टीका करत नाही, पण मी सांगतोय. ठीक आहे. आणि काही आपले चांगले बांधव आहेत, त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतो. आम्ही सोबत काम करतो. नावासकट सांगतो, कांबळे सर असतील, म्हणजे हे एकदम निस्वार्थ काम करतात, यांचं काही हे नाही. यांनी स्वतः 19च्या भरतीमध्ये स्वतः उपोषणाला बसलेला व्यक्ती आहे तो, त्यांना मी जवळून बघितला माणूस आहे. त्यामुळे सोडा, अशी काही आहेत. आणि काही चांगले काम केलेत मुलं, काही नेते चांगले पण काम केले, पण त्यांचे शिलेदार फेक होते, चुकीचे होते. त्यांच्यामुळे त्यांचं पण नाव खराब झालेलं आहे भरतीमध्ये. त्यांनी पण थोडंसं आवर्जून काळजी घ्यावी ह्याच्यानंतर काम करत असताना, एखादा लिडरशिप करत असताना. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा होता की शिक्षण सेवक, आता हे काही जे सो कॉल्ड लागलेले आहेत झडपीवर, त्यांनी शिक्षण सेवक रद्द करा म्हणून मागणी लागलेत. आमची पण सर्वांना विनंती राहिली की शिक्षण सेवक रद्द करा, पण अगोदर भरतीचं तर बघा ना. शिक्षण सेवक करण्याची जबाबदारी शिक्षक जे लागलेले आहेत त्यांची असते, आपली नाही आहे. ठीक आहे. आणि एवढं मी का बोलतो, हे विषयांतर झालं आहे, पण महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. खूप मोठी प्रोसेस आहे जागा आणण्यासाठी, एवढं सोपं नाही झडपी जागा आणणं. ठीक आहे. एखाद्या झडपीला पाठपुरावा करत असताना अधिकारी लोक कशी तुमची इज्जत काढतात हे मी अनुभवातून बोलते तुम्हाला. कधी तर तुम्हाला इथून अनुभव येतच राहील. तुम्हाला तिथला लिपिक असेल किंवा एखादा तुम्हाला अधिकारी बोलून देत नाही काय. त्यामुळं इथं मी स्वतः नवीन असताना मला पण काही ह्या गोष्टी जेव्हा आपण अभ्यास केला आहे आणि ह्याच्यात फिरलं आहे तेव्हा लक्षात येतो की ह्या गोष्टी कशा असतात. घरी बसून फक्त एखादा टेलिग्रामवर, एखादा ग्रुपवरती किंवा यूट्यूबवरती एखादा कोणाला ट्रोल करणं सोपं असते. ग्राउंडवर, जमिनीवर, ग्राउंड फील्डवर उतरून काम करणं वेगळं असते. ठीक आहे. आणि आपण कोणत्या संघटनेवाले नाही आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअर करतो हा मुद्दा. आणि आपण काय कमर्शियल यूट्यूबर नाही. यूट्यूबवर जर कमर्शियल राहिलो असतो तर रोज एक आपला व्हिडिओ आला असता. ठीक आहे. ते पण तुमच्या डोक्यातनं काढून घ्या की आपण कमर्शियल आहे अशातला भाग नाही आहे. ठीक आहे. मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे, म्हणून मी ग्राउंडवर उतरून काम करतो. माझी काम करण्याची शैली डायरेक्ट ग्राउंडवर उतरून काम करतो, नंतर तुम्हाला सांगत असतो. माझे जुने व्हिडिओ बघा, सेकंड फेजमध्ये बघा, सर्व गोष्टीमध्ये मी काम केलेलं आहे. आणि ह्यामुळे तुम्हाला विनंती करतो आहे की कुणावर विश्वास नका ठेवू. जे सत्य आहे ते आहे, रिझल्ट लागणार. आणि अधिकाऱ्यांना कसं आहे माहिती आहे का,
अधिकाऱ्यांना पण सत्य सांगता येत नाही बाहेर असं की आजच रिझल्ट लागेल उद्या लागेल, कारण का काहीतरी गोपनीयतेचा भाग असतो. ठीक आहे. त्यामुळं मी हा मुद्दा क्लिअर करतो की तुम्हाला की लागेल रिझल्ट. त्यांनी जेव्हा मागच्या वेळेस सांगितलं तर नेक्स्ट वीकमध्ये लागेल. आणि कारण पण सांगितलं, पहिल्यांदा कारण मी सांगितलं तुम्हाला यूट्यूबवर की माहिती का लेट होते, रिझल्ट म्हणजे रिझल्ट लेट का होते. अपियर मुलांचा काही इश्यू आहे, त्यांना 1 महिना वेळ दिलेला आहे रिझल्टच्या नंतर डॉक्युमेंट देण्यासाठी. आता जरी काही विद्यापीठाचे रिझल्ट लागले बीएडचे, पुणे विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, कोल्हापूर आपलं त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठांचे बीएडचे रिझल्ट लागलेले आहेत, तरी पण त्यांना 1 महिना वाट पाहावी लागणार. म्हणजे 1 महिन्याच्या आत त्यांना डॉक्युमेंट्स जमा करावं लागतील इथं येऊन किंवा ऑनलाईन त्याच्या एक पोर्टल येईल त्याच्यानुसार. ठीक आहे. म्हणजे एक लिंक येईल त्यानुसार. तर ते मागे त्यांनी ते परीक्षा परिषद त्यांनी ते दिलेलंच आहे काय कसं काय प्रोसेस काय करायची ते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. आता मी एवढा मोठा काही जास्त व्हिडिओ बनवणार नाही, पण तुम्हाला महत्त्वाचं एक कन्क्लूड करतो, एक निष्कर्ष असं सांगतोय. रिझल्ट लागेल, त्यांनी तर ह्या आठवड्यात सांगितलं आहे. अपेक्षा करू लागेल, कारण रिझल्ट लागला तर आपल्याला पण प्लॅन बी करता येईल. आणि जो कोणी हे क्लासेसवाले आणि काही क्लासेसवाल्यांचे तुके कसे मारायचे असे पण बॅचेस विकलेत. म्हणजे हे कमर्शियल लोक आहेत, यांच्या नादी नका लागू. आणि जो कोणी क्लासेसवाले तुम्हाला भोळे बोलतात ना असं तसं टेटची बॅच विकायला लागलेत आत्ता. टेटची आणखीन काही गॅरंटी नाही समोर कधी होणार आहे टेट. टेटला काही यांना काही घंटा येत नाही. ठीक आहे. हिंदी असते ते सर्व. त्यामुळे सेंट्रलची कोणतीही बॅच क्लासेसवाले बघा, त्यांची बॅच लावून घ्या. ठीक आहे. यांच्या काही नादी नका लागू. आणि दुसरा गोष्ट असा की रिझल्ट आल्याच्या नंतर जागेसाठी लढा. रिझल्ट कधी येईल हे नका पाहू. रिझल्ट लागणारच आहे, तोपर्यंत तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा ना स्वतःला. आणि कट ऑफ जे मुलं सांगतात त्यांच्या तर नादी लागूच नका. किती स्कोअर आहे, किती मार्क्स सेफ आहेत, मला एवढे मार्क पडतील सेफ. कोणीच सेफ नाही आहे. 150वाला पण सेफ नाही, 110वाला पण सेफ नाही. कारण काय, जागेचं काही माहिती नाही आपल्याला. जागा किती आहेत माहिती नाहीत. त्यामुळं सर्व अंधेरे में गोली मारणं म्हणतात हिंदीमध्ये. अंधारात गोळी मारणे, लागलेलं गॅरंटी नसते. ठीक आहे. त्यामुळे एक्सपेक्टेशन असं नका ठेवू की काय माझं होईल का तसं होईल का. MPSCचे जे कट ऑफ आपण सांगतात ना जे काही मुलं, ते जागेच्या संदर्भात जागा ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या असतात. आपल्या जागेचं काहीच भानगड नाही. जागा किती येणार त्याची माहिती नाही. संसमानात जर रद्द नाही झाली ना, 9 तारखेला कोर्टाचा निकाल आहे, नाही झाली ना तर आणखीन 2 वर्ष विसरायचं. मग का 20-22 तर जागा अतिरिक्त होतील. मग ते अतिरिक्त समायोजन कधी करायचं, परत अतिरिक्त होत राहतील. हां. आणि कंत्राटी शिक्षक मग माजी सैनिकाला म्हणजे माजी शिक्षक आहेत रिटायर झालेले, त्यांना ते ॲड करायला होतील. मग असे काही ना काहीतरी क्लुप्त्या आणत असतील आणि झडपी शाळा मोडकळीस आणतील. आता संस्थेमध्ये तर हे अधिकारी लोक, आता आम्ही ऐकतो ऑफिसला भेटल्यानंतर अधिकारी सांगतात की जो कोणी पैसे मागते ते आम्हाला सांगा. ढळढळीत फोन करून विचारायला लागले, तू इंटरव्ह्यूच्या मुलांना विचारा की पैसे तुम्ही देत असाल तर या, नंतर येऊ नका. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मोबाईल काढायला लागलेत, एखादं रूममध्ये बोलावं लागलेत. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर हां आमच्या संस्थेचा एवढा रेट आहे, हे पटत असलं तर करा, नंतर आम्ही शोधतोय दुसरा, किंवा आम्ही जागा रिकामी ठेवू पण आम्ही तुम्हाला घेणार नाही. अशी भाषा आहे शिक्षण संस्था चालकांची. प्रूफ पाहिजे यायला लागलेत आमच्याकडे, आमचे मित्र फोन करायला लागलेत. मी याला जबाबदार कोण आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो, ही खूप मोठा मर्गजळ आहे. झडपीवर लागायचे तर जागांचं कमी, संस्थेवर लागायचे तर पैसे रेडी ठेवायचे. म्हणजे सर्व गोष्टी सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहेत, सर्व शिक्षकांना सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे पैसे चालतात. तरी पण यांचे नाटकं. एकाच 3 काय इंटरव्ह्यू देत नाहीत, एकाच 1 का पद सोडत नाहीत, एकाच 10 का देतात. हे कुठे रद्द झालं पाहिजे. ठीक आहे. एकाच 10 म्हणजे MPSC एकाच 10चा रेशो घेत नाही इंटरव्ह्यूसाठी, तुम्ही एकाच 10 घेताय, कमाल आहे का नाही. त्यामुळं कुठे KVSC इंटरव्ह्यू असेल एकाच 2-2.5चा रेशो असतो KVSचा, इथं एकाच 10चा. शेवटी अधिकार त्यांना द्यायचे, असं नाही असं घे नाही का. आणि सर्व संस्थाच्या ह्या अधिकार हे मंत्र्यांच्या आमदारांच्याच असतात. त्यामुळं खूप मोठा व्हिडिओ होतो. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हे सांगितलं की रिझल्टच्या संदर्भामध्ये काळजी करू नको. ह्या वीकमध्ये लागेल, नाही लागलं तर पुढच्या आठवड्यात लागेल. तेवढं काही एवढं पॅनिक व्हायचं. ठीक आहे. त्यामुळं असं काही नाही आहे. अधिकाऱ्यांना काही मर्यादा आहेत. पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यात काही आमदारांना विनंती करून संसमानाचं धोरण रद्द करण्यासाठी त्यांना विनंती करा. आणि कळकळीची विनंती करा की बाबा हे कुठेच रद्द झालं पाहिजे, नाहीतर उद्या भविष्य खूप अवघड आहे शिक्षक भरतीतलं. त्यामुळं आणि वाडा वस्तीवर हे काही एक बिंदू एक पद हे अंमलबजावणी न झाल्यामुळं कितीतरी ठिकाणी शिक्षक जॉईन न झाल्यामुळे परत सेकंड फेजमधले तिथे जागा रिक्त राहिल्या. आणि एक जागा एकदा जाहिरात देणं म्हणजे 1-1.5 वर्ष 2 वर्षाचा प्रोसेस असते. त्यांना ते अवघड होऊन जाईल. आणि परत एक बिंदू एक पदसाठी आम्ही निवेदन दिलेले आहे. ते निवेदन डिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्ही टेलिग्रामवरती, ते वाचून घ्या. आम्ही दुसऱ्यासारखं नाही आहे की लपून छपून निवेदन देणार आहे. जे आहे ते ओपन आहे. मी असो, गोपाळ कुकडे सर असतील,
बाकी सर्वजण. तर त्यामुळं जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा तुम्हाला इथून ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद.